यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील मुडाना गावात रविवारी संध्याकाळी महावितरणाच्या टीपीजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत 3 घरे पूर्णतः भस्मसात झाली। या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, कपडे, फर्निचर आणि रोख रक्कम जळून नष्ट झाल्याने बाधित कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र नुकसान प्रचंड आहे। अविनाश चेंडके यांच्या घरातून आग भडकली। वाऱ्यामुळे ती लगतच्या 2 घरापर्यंत पसरली। गावकऱ्यांनी विहीर आणि हातपंपाच्या पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग रौद्ररूप धारण करून आटोक्यातून बाहेर गेली होती। अखेर उमरखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सुमारे तासभरात आग पूर्णपणे विझवली। या दरम्यान महसूल विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले। आगीमुळे बाधित कुटुंबे उघड्यावर आली आहेत। महसूल विभागाकडून पंचनामा प्रक्रिया सुरू असून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गावकऱ्यांनीही तत्काळ मदतीचा हात पुढे करीत अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या। दरम्यान महागाव नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन गेल्या अनेक वर्षापासून बंद पडले असल्याने जवळील आगीसाठीही ते उपयुक्त ठरले नाही। यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत आहे।